नमस्कार. आज जवळजवळ 26 वर्ष झालं तुम्ही करकम भागामध्ये बाजार आमटीचा प्रकार जो आहे तो तुम्ही फेमस केलेला आहे आणि दरवर्षी दिनांक 12 तारखेला तुम्ही सर्व मित्र कंपनी आणि आप्तेष्टांना आणि आपल्या जवळच्या सर्व नातेवाईकांना एक बाजार आमटी जेवण करकम या ठिकाणी देत आहात. काय याच्यामागं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामागं काय साध्य करायचं आहे तुम्हाला? 8/12 ही मला शुभांक असल्यामुळे मी 25-26 वर्ष झालं प्रेमाचे जेवण म्हणून ग्राहकासाठी किंवा मित्र कंपनी, आपले वरिष्ठ, आपले नेते या सर्वांनी मी आमंत्रित करतो आणि त्या आमंत्रणाला मान देऊन पुऱ्या गावातली लोक प्रेमानं येऊन पुरा बाजार आमटीचा आस्वाद घेऊन जातात. दरवर्षी तुम्ही हे बाजार आमटी जेवण कशासाठी आणि का ठेवता? आपले प्रेमसंबंध, मित्र कंपनी असो, ही करकमचीच आहे, ब्रँडिंग आहे, करकमची बाजार आमटी आहे, मार्केटमध्ये करकमचं नाव जातं आहे. पण आज त्याचं काही लोक कॉपी करतायत, काही लोक त्याच्यामध्ये बनावट मिक्सिंग करतायत, काय वेगवेगळे पदार्थ वापरतायत आणि काही गोष्टींमध्ये त्याचा उहापोह चालू आहे. याबाबतीत काय सांगताल? काय तुम्ही त्या बाकी लोकांना संदेश देताल? असं म्हणता येणार नाही. धंदा ही सगळ्यांनी केला पाहिजे. धंदा करताना कॉम्पिटिशन असलं पाहिजे धंद्यात. पण शेवटी ग्राहक हे आपलं दैवत आहे. ग्राहक जिभेला चांगलं लागल तेच ग्राहक म्हणाल ना, बाबा माझं हे चांगलं आहे, त्याला किंमत येणार आहे. ब्रँड आहेत, बरेच ब्रँड आहेत, ते ब्रँडला ब्रँडच म्हणलं पाहिजे. आज ज्या पद्धतीने सोलापूरची शेंगा चटणी जगभरात प्रसिद्ध आहे, देशभरात नाही जगभरात प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीने त्याचं बॉन्डिंग करून मार्केटिंग करून आज जगभरात तुमची कुंभार बंधूंची जी आदर्श महिला गृह उद्योगाची जी बाजार आमटी आहे ती तुम्ही फेमस करण्याचा काय प्रयत्न करणार आहे? ग्लोबल लेवलला तुम्ही काय जाणार आहात का? प्रयत्न चालू आहेत. आमचं जिल्ह्यातच नाही पुऱ्या महाराष्ट्रात व्हावं ही आमच्या अपेक्षा आहे. आणि आपण त्या क्वालिटीनं आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे की बाबा आपल्याला मार्केटमध्ये जाताना क्वालिटी घेऊन गेलं पाहिजे. जसं पार्ले बिस्किट आहे, गिराईक मागतं, तसं आमच्या अपेक्षा आहे कुंभार बंधू द्या अशी म्हणली पाहिजे ती. ही आमच्या अपेक्षा आहे. कुंभार बंधूंनी जे आजपर्यंत जे मसाले, जे आदर्श उद्योग समूहाच्या माध्यमातून जे काय बाकी महिला उद्योगामध्ये जे काय मसाले किंवा बाकी काय गोष्टी चालू केल्या त्यावर थोडक्यात माहिती द्या. आता प्रीमिक्समध्ये माझं सध्या अजून काय काय प्रॉडक्ट आहे तुमचे? सध्या मार्केटमध्ये माझं भरलं वांगा आहे, पिठलं आहे, झुणका, गावरान झुणका, गावरान वांग, CP जी जशी करकमची प्रसिद्ध आहे तशी कर्जत जामखेडकरली CP आहे. CP माझं चांगलं ब्रँड आहे, क्वालिटीने आहे. आणि माझा प्रत्येक ब्रँड क्वालिटीचा आहे, क्वालिटीने राहणार. जेवढी देता येईल तेवढी ग्राहकाला क्वालिटी मी देणार, ही माझा उद्देश आहे. आम्ही नगर जामखेड या भागामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं आहे. CP आणि बाजार आमटीमध्ये काय विशेषता फरक आहे? नाही, मसाल्यात फरक आहेत. म्हणजे CPचे मसाले वेगळे आहेत आणि बाजार आमटीचे मसाले वेगळे आहेत. बाजार आमटी एवढं फेमस होण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल? चव. बरं, काय तुम्ही त्याच्यामध्ये काय असं मिक्स करता की लोकांना ते वारंवार आणि प्रत्येक वेळी अशी खावीशी वाटते? चवच देऊ शकतो आपण. बरं, सर्व तुमच्या शेवटचा प्रश्न, तुमच्या सर्व ग्राहकांना बाजार आमटी किंवा कुंभार बंधूंची बाजार आमटी किंवा आदर्श महिला उद्योगाची बाजार आमटी खावी या पद्धतीनं काय तुम्ही आवाहन करताल? शेवटचा प्रश्न. माझी एकच विनंती राहील, मार्केटमध्ये अनेक असतात, कुणाला नावं ठेवता येत नाही, पण चव बघून गिरायकांनी पसंती करावी हीच माझी विनंती राहील.
आपले ग्राहक असो, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला आपण काही देऊ शकत नाही, मग वर्षातून एकदा जेवण दिलं तर काय फरक पडेल, असं ह्या हिशोबानं मला अंक 8 आणि 12 ही शुभ असल्यामुळे मी 8-12ला जेवण दिलं. कुंभार ब्रँड यांची बाजार आमटी फेमस आहे, मिक्स आहे, प्रीमिक्स तुम्ही चालू केलेलं आहे. पण सर्वात पहिल्यांदा करकमची बाजार आमटी जी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्याबरोबरच देशभरात गाजते, त्या बाजार आमटीचं ब्रँडिंग आणि प्रमोशन तुम्ही सुरुवात केली आहे. या बाबतीत काय सांगताल आमच्या चॅनलला? ब्रँडिंग मार्केटमध्ये बरेच आहे. सुरुवात तुम्ही केलेली आहे ना. करकमची बाजारी आमटी, करकमची बाजारी आमटी ही प्रीमिक्समध्ये मी बऱ्याच उशिरा चालू केलेली. तुमचं कोण कॉपी करते का असं वाटतंय का तुम्हाला या बाबतीत? कॉफी तर 18-19 मार्केटमध्ये आहे. कुणाचं नाव घ्या, नाव घ्यायचं नाही आपल्याला. मार्केटमध्ये धंदा वाढला पाहिजे. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असल्याशिवाय धंदा नाही. कॉम्पिटिशनला फाईट देणं हे आपलं काम. पण प्रीमिक्स आणि बाजार आमटीचा सर्वात पहिल्यांदा प्रकार हा करकम किंवा संपूर्ण पंढरपूर तालुक्यात असू दे किंवा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात असू दे किंवा महाराष्ट्रात असू दे, हा तुम्ही सुरुवात केलेली आहे, हे आम्हाला पण माहिती आहे. त्याबाबतीत काय सांगताल? बाजारी आमटी हा प्रकारच चविष्ट, रुचक, जिभेला चव येणारा, पोट भरून पोटामध्ये अन्न जाणारा पदार्थ आहे. त्याच्यामुळं बाजारी आमटी ही चविष्टच आहे. बाजार आमटी बनवण्यामागं काय मोठं वैशिष्ट्य आहे? बाजार आमटी ही का फेमस आहे आणि बाजार आमटीच्या प्रेमिक्समध्ये तुम्ही काय वापरता, त्याचं वैशिष्ट्य काय आहे? बाजारी आमटी आयुर्वेदिक मानली जाते. तिखटपणा असतो आणि शरीराला चांगले आहे असं सर्वांचं मत येतं. तुम्ही दरवर्षी 12-12ला म्हणजे दरवर्षी 12-12 तारखेला तुम्ही सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी, मित्रपरिवार, राजकीय नेते, नातेवाईक सगळ्यांना बाजार आमटीचं जेवण देतात. म्हणजे कालही तुम्ही बाजार आमटीचं भरगतचं असं जेवण सर्व लोकांना दिलेलं आहे. या सर्व जेवणामध्ये सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, त्याचे सर्वच लोक म्हणजे कारखान्याचे व्हाईस चेअरमन वगैरे सर्व संचालक मंडळ आले होते. प्रशांत मालक काय म्हणाले या बाजार आमटीबाबत? प्रशांत मालक हे आमचे दैवत आहे. प्रशांत मालक आम्ही आमंत्रित केल्यावर येते. प्रशांत मालकांची भावना एक असते, उद्योगात पोरांनी पुढे गेलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी पुढे गेलं पाहिजे, कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, कार्यकर्त्यांसाठी सगळं करावं असं प्रशांत मालकांच्या बुद्धीत असतंच, कायमस्वरूपी असतं. आणि मालकांनी ती काल त्यांच्या ह्याच्यातून, त्यांच्या वाणीतून ती प्रगट केले की प्रत्येक कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. आज मार्केटमध्ये किंवा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये बाजार आमटी ही मोठी ब्रँड झालेली आहे. बाजार आमटी म्हणली की लोक आणि सर्वसामान्य नागरिक आहे त्याकडे आकर्षित होतो आहे. बाजार आमटी खाण्यासाठी लोकांची रांग लागते, धडपडत होते. सोलापूरसारख्या मोठ्या सिटीमधून आज बाजार आमटीचं ब्रँडिंग होतं आहे. तिथेही काही करकममधल्या नागरिकांनी हॉटेल व्यवसाय जो सुरू केले आहेत. बाजार आमटी एवढी फेमस काय आहे, त्याचं काय कारण आहे, गमक काय आहे त्याचं? एक तुम्हाला सांगतो, बाजार आमटी कुणीही तयार करतं आणि खाली नाव करकमचं देतं, पण मूळ बाजार आमटी करकमचीच आहे. ही निश्चित करकमचीच बाजार आमटी आहे.